नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे सर्वांची आवडती अशी आईस्क्रीम. आणि ही आईस्क्रीम आहे थंडाई फ्लेवरची आईस्क्रीम आपण बनवणार आहोत. आणि ती पण आपण स्कूल टिफिन जो असतो त्यामध्ये जमवणार आहोत. त्याच्यामध्ये पण बर्फ जमू नये म्हणून काय करायचं ती पण मी ट्रिक सांगणार आहे. तर रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि ही आईस्क्रीम बनवायला खूप साहित्य लागत नाही, मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी आईस्क्रीम आहे. तर तुम्ही नक्की बघा. आणि त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. चला सुरू करूया मग आपले थंडाई आईस्क्रीमला. तर इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते आहे दूध आणि क्रीम लागणार आहे. आणि आणखी एक वस्तू आहे ती म्हणजे कस्टर्ड पावडर. जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता, अरारोट पण घेऊ शकता. फक्त या 3 वस्तूपासून आपण ही आईस्क्रीम करणार आहोत. 1 कप दुधापासून इतकी सारी आईस्क्रीम तयार होणार आहे. तर चला मग. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि ही कढई थोडीशी जाडसर घ्यायची थराला. म्हणजे काय होते की दूध लवकर जळत नाही आपण जेव्हा त्या दुधाला आटवत असतो तेव्हा, गरम करत असतो तेव्हा. तर इथे मी 1 कप दूध घेत आहे. आणि आता आपण 1 कप दूध गरम करायला ठेवून द्यायचं आहे. आणि तो गरम होत असताना पण त्याला फिरवत राहायचं आहे. तर या दुधाला आपण आता छान एक उकळ येऊ द्यायची आहे. छान गरम करून घ्यायचं आहे आपण. तर तिकडे दुधाला उकळ येतपर्यंत आपण आता इकडे कस्टर्ड पावडरचं घोल तयार करून घेऊया. तर इथे मी 1.5 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेत आहे. आणि त्यामध्ये मी 4 टेबलस्पून थंड दूध टाकून घेत आहे. थंडच दूध टाकायचं, कारण तुम्ही गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकलं तर काय होतं, त्याच्या गुठळ्या होतात आणि मग त्या गुठळ्या मिक्स व्हायला वेळ लागतात. तर त्यामुळे थंडच पावडर घ्यायचं आणि थंड दूध घ्यायचं. आणि आता आपण याचं छान असं पातळसर घोळ तयार करून घ्यायचा आहे. आणि म्हणजे आपल्याला आईस्क्रीम करण्यासाठी जवळपास 1 कप दूध आणि प्लस 4 टेबलस्पून दूध, म्हणजे इतकंच आपल्याला दूध लागणार आहे. तर मी याचा आता एक छानसा घोळ तयार करून घेते. तर इथे आपलं मिश्रण पण आता हे तयार झालेलं आहे. आणि आता आपण हे दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं दूध पण छान उकळलेलं आहे, गरम झालेलं आहे. तर कस्टर्ड पावडर दुधामध्ये ॲड केल्याच्या नंतर आपण त्याला सतत ढवळत राहायचं आहे. कारण कस्टर्ड पावडर टाकलं की तो लगेच गोठायला सुरुवात होते. त्यामुळे त्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर आता आपण याला 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता तो आता घट्ट आलेला आहे आणि त्याचा कलर पण आता चेंज होत आलेला आहे. तर आता आपण यामध्ये मी 1/4 कप म्हणजे 4 टेबलस्पून साखर ॲड करायची आहे. तर तुम्हाला जर इलायची फ्लेवर पण आवडत असेल तर तुम्ही या स्टेजवर तुम्ही इलायची फ्लेवर पण इथे ॲड करू शकता. तर आता आपण याला पुन्हा साखर टाकल्याच्या नंतर 1 मिनटं असं सतत ढवळत याला शिजवून घ्यायचं आहे. तर साखर टाकल्यामुळे अजून हे सारण थोडंसं आपलं पातळ होते. तर त्याला पुन्हा 1 मिनटं आपण शिजवून घेऊया. तर तुम्ही 1 मिनटानंतर बघू शकता आपलं सारण पण म्हणजे दूध आपलं छान शिजलेलं पण आहे आणि छान घट्ट पण आलेलं आहे. तर आपण बघू शकता चम्मचला असं पकडून बघायचं, एक मलाईसारखं तयार झालेलं आहे. इतकं घट्ट आपल्याला ठीक आहे. तर आता आपण गॅस ऑफ करून घ्यायचे आहे आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे. तर मी आता गॅस ऑफ करते आणि थंड होऊ देते. तर आपलं सारण आता लवकर थंड होण्यासाठी मी याला ढवळून घेते, म्हणजे त्याच्यामधली गरम हवा बाहेर निघून जाणार आणि हे लवकर थंड होऊन जाणार. तर आता आपलं मिश्रण आता छान थंड झालेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मी आता टोपमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम पाहिजे तो फ्लेवर तुम्ही इथे ॲड करू शकता. तुम्हाला बटरस्कॉच पाहिजे बटरस्कॉच करू शकता, व्हॅनिला पाहिजे व्हॅनिला करू शकता. मी इथे थंडाई ॲड करत आहे, म्हणजे मला थंडाई फ्लेवरची आईस्क्रीम पाहिजे म्हणून मी 2 चम्मच इथे मी थंडाई मसाला ॲड करत आहे. तो टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला अर्धा तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, जिथे आपण आईस जमवतो तिथे अर्धा तास ठेवून घ्यायचं आहे.
तर आता आपण क्रीम पण फेटून घेऊया. तर मी इथे फ्रेश क्रीम घेत आहे. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर जी आपल्या दुधाच्या वरची साय असते तर ती अर्धा वाटी घेतलं तरी चालते. तर आपण 1 कप दूध घेतलेलं होतं म्हणून मी इथे पाऊण कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर आता आपण हिला थोडं सॉफ्ट करून घ्यायचे आहे. केकला जशी लावतात त्याप्रमाणे नाही तर सॉफ्ट करायची आहे ही. तर तुम्ही हँड बिटरने पण करू शकता. तर मी आता याला छान सॉफ्ट करून घेते. तर इथे आता आपली क्रीम पण सॉफ्ट झालेली आहे. आता आपण अर्धा तास झाल्याच्या नंतर आपण जे मिश्रण दुधाचं फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं ते काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि टाकून झाल्याच्या नंतर याला पण आता आपण छान बिटरने मिक्स करून घ्यायचं आहे 2-4 मिनटं. तर मी ते करून घेते. जर तुम्ही हँड बिटरने केलं तर त्याला थोडा वेळ लागणार आणि इलेक्ट्रिक बिटरने केलं तर 3-4 मिनटामध्ये आरामशीर होऊन जाते. तर आता इथे आपली क्रीम तयार आहे. आता तुमच्याकडे मोल्ड नसतील, आईस्क्रीम मोल्ड नसतील तर काय करायचं, आपल्याकडे असे स्क्वेअर डब्बे असतातच. तर याला काय करायचं, बटर पेपर लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला आईस्क्रीम काढताना इझी जाते. आणि बटर पेपर लावल्यामुळे काय होते की वरून बर्फ तयार होत नाही पण आईस्क्रीम छान तयार होते. तर ही एक ट्रिक्स आहे. आणि आता आपण जे मिश्रण केलेलं होतं मिल्कचं ते या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि याला वरून डेकोरेशनसाठी मी थोडं पिस्त्याचे कट करून पिस्ता इथे टाकून घेत आहे. कारण आपण थंडाई फ्लेवर केल्यामुळे मी इथे कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करत नाही आहे. फक्त याला थोडं डेकोरेशनसाठी पिस्ता ॲड करत आहे. तर आता आपण जो पेपर वरती काढलेला आहे त्याला तर छान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घ्यायचं. आणि हा आपण ओव्हरनाईट म्हणजे 7 ते 8 तास तरी हा फ्रीझरमध्ये असला पाहिजे. तर आता आपण हे फ्रीझरमध्ये ठेवून देऊया. तर ओव्हरनाईट आपण याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम छान जमलेली आहे आणि बिलकुल आईस बनलेला नाही आहे. तर आता आपण याला बटर पेपरच्या बाहेर काढून घेऊया. तर मी इथे प्लेट घेतलेली आहे. प्लेटवर आता हे काढून घेते. तर आपण थोडं थोडं टॅप केलं तरी हे निघून जाते. आणि आईस्क्रीम खूप छान झालेली आहे. त्यामुळे बघा तुम्ही बटर पेपर पण इझिली निघून जाणार आता. तर इथे आता आपली आईस्क्रीम तयार आहे आणि तुम्ही बघू शकता 1 कप दुधामध्ये आपली इतकी सारी आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि टेस्ट तर खूप छान आहे. तर आता आपण याला कट करून बघूया. तर तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट झालेली आहे आणि इझिली कट होत आहे म्हणजे आईस पण नाही बनलेला आहे. तर आहे ना साधी सोपी रेसिपी, कमी साहित्यामध्ये छान अशी आईस्क्रीम घरच्या घरी तयार होणारी आहे आणि खूप टेस्टला छान लागते. तुम्हाला ज्या फ्लेवरची पाहिजे तुम्ही त्या फ्लेवरची तुम्ही बनवू शकता. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि माझ्या व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. रेसिपी कशी वाटली ते मला फीडबॅक द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.